अशोक खरात सारखा बाबा एवढा मोठा बाबा झाला, याला जबाबदार महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीसचं आहे. पण आपण म्हणताय की अशोक खरात जो भोंदू बाबा आहे त्याचा जबाबदार देवेंद्र फडणवीस सरकार, परंतु एका पोलीस अधिकाऱ्यांनी अशी नाही, असं नाही, तुम्ही चुकीचं वाक्य नका. अशोक खरात सारखा बाबा एवढा मोठा बाबा झाला, याला जबाबदार महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीसचं आहे. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही असं नाही, तुम्ही दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीच या बाबाला चव्हाट्यावर आणलंय असे पोलीस अधिकारी. बरोबर आहे ना, फॅक्ट आहे ना. मग मी आता सांगतो काय तुम्हाला. बरं झालं तुम्ही हा प्रश्न या पद्धतीने विचारला. नाही, ठीक आहे. तुम्ही हा प्रश्न या पद्धतीने विचारला त्याबद्दल धन्यवाद. प्रदीप मिश्राच्या विरुद्ध तक्रारी गेल्याची मला माहिती आहे. पोलिसांचेच मला फोन आले होते. धीरेंद्र कृष्ण महाराजांचं तर मी स्वतःच कंप्लेंट केलेली आहे. ऍक्शन झाल्या नाही. खरात बाबावर काय ऍक्शन झाल्या, काय तुमचा अंदाज आहे? खरात या बाबामध्ये जर समजा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या जवळचे 4 मंत्री असते, ज्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे, विश्वासातले आहेत, ऍक्शन झाली असती. ऍक्शन झाली याचं मूळ कारण आहे एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे जरा कृपया समजून घ्या. मी हे जाहीररित्या बोलतोय, कारण यापूर्वी या सरकारने ऍक्शन घेतलेल्या नाहीत आणि आता घेतल्या. म्हणजे खरातवर ऍक्शन घेतली चूक झाली असं माझं मुळीच म्हणणं नाही. ती व्हायलाच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की अंजली दमानियाने जे सीडीआर बॉम्ब फोडलाय ते देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यानुसार बोलले. त्यांच्या संमतीशिवाय मिळू शकतो का? कोण्या पोलीस अधिकाऱ्याची हिंमत आहे द्यायची? मला काय गंमत वाटते काय? पोलीस अधिकाऱ्यांना कळत नाही का हा कायद्याने गुन्हा आहे म्हणून?